भारताची पैलवान विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमधल्या महिला कुस्तीच्या उपांत्य फेरीत धडक मारली। तिने महिलांच्या 50 किलो वजनी गटात 2 सनसनाटी विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या स्पर्धेत पहिल्या फेरीत विनेश फोगाटने जपानच्या ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या सुसाकी युईवर 3-2 असा खळबळजनक विजय साजरा केला। त्यानंतर तिने लिवाशला 7-5 असा हरवले। फोगाटच्या या कामगिरीने भारताच्या तिच्याकडून असलेल्या पदकाची अपेक्षा आता बळावली आहे। तर विनेश फोगाटने एक दमदार कामगिरी करून दाखवली आणि येणाऱ्या सामन्यामध्ये तिच्याकडून आता पदकाची अपेक्षा करण्यात येते। पहिल्या दोन्ही सामन्यात तिने जबरदस्त आक्रमक असा खेळ करत आगेकूच केलेली आहे। आधी सुवर्ण विजेत्या खेळाडूला तिने पराभूत केलं आणि त्यानंतर 7-5 असा विजय मिळाला तो लिवाशवर। त्यामुळे भारतीय पैलवान विनेश फोगाट आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांना गवसणी घालणार अशी अपेक्षा वाढलेली आहे। पन्नास किलो वजनी गट आहे हा आणि ज्याच्यामध्ये 2 विजय विनेश फोगाट मिळवलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।